नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपल्याकडे खूप सारे राजकीय पक्ष आहेत, अगदी महाराष्ट्रात सुद्धा आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा. आणि प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. प्रत्येक पक्षाचा एक आयकॉन असतो, ज्याच्या विचारधारेवर सुद्धा तो पक्ष चालत असतो. महाराष्ट्रातला असाच एक पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. मग तो फुटीनंतरचे झालेले दोन्ही गट असतील किंवा आधीचा सुद्धा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कायमच हे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पुढे नेतोय आणि महाराष्ट्रातला एक नवीन दिशा देणारा हा पक्ष असणार आहे, पुरोगामी विचारांचा हा पक्ष असणार आहे, असं अगदी पहिल्या दिवसापासून हा पक्ष सांगत आलेला आहे. आणि कायमच शरद पवारांकडे एक पुरोगामी विचारांचा नेता किंवा या पक्षाकडे सुद्धा पुरोगामी विचार मांडणारे अनेक नेते आहेत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कायमच त्याचाच पुरस्कर्ते ते राहिलेले आहेत. पण अनेकदा अनेक असे पक्ष सुद्धा आहेत किंवा अनेकसे नेते सुद्धा आहेत की जे आपली विचारधारा एक सांगत असतात, मात्र ते खरोखर तेवढी आचरणात आणत असतात का, यावरनं सुद्धा अनेकांनी प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत. त्याबद्दल सुद्धा अनेक लेख सुद्धा आपण पाहिलेले आहेत. अनेकदा विश्लेषणात सुद्धा त्याची चर्चा होतच असते. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही कशी पुरोगामी आहे हे सांगताना त्याचे दाखले हे वेगवेगळ्या पातळीवर दिले जातात. महिलांसाठी आरक्षण देण्याचा मुद्दा असेल, एलजीबीटीक्यू सेल असेल. याच सोबत आता एक आणखीन पाऊल हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांच्या पक्षाचं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचं राष्ट्रीय प्रवक्तेपद जे आहे ते एका समलैंगिक तरुणाकडे देण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे अनिश गवांदे. आज अनिश गवांदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या चर्चेमध्ये. तुमचं स्वागत आहे अनिशजी या चर्चेमध्ये. अर्थातच म्हणजे आपल्याला या विषयावर बोलायचं आहे, तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या नवीन जबाबदारी संदर्भात सुद्धा बोलायचं आहे. सो या मुलाखतीला मला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की युजली जेव्हा आमच्यासोबत एखादा नेता बसत असतो, पक्षांचे प्रवक्ते बसत असतात, तेव्हा एक साधारणतः ओळख केली जाते. त्यामुळे उदाहरण खातर सांगायचं झालं तर तुमच्याच पक्षाचे सपोज आता इथे रोहित पवार असते, जितेंद्र आव्हाड असते, तर मी बेसिकली अशीच ओळख करून दिली असते की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. पण तुमची ओळख करून देताना तुमच्या संदर्भात काही लेख सुद्धा ऑलरेडी आलेले आहेत पेपर्समध्ये, ज्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे की पहिला गे व्यक्ती किंवा मी जसं आता उल्लेख केला की पहिली समलैंगिक व्यक्ती अशी की जी राष्ट्रीय पातळीवर एखाद्या पक्षाचं प्रवक्तेपद भूषवणार आहे. तुम्हाला स्वतःला तुमची ओळख करताना ही अशी ओळख करून दिलेली आवडतीये का, की तुम्हाला सुद्धा असंच अपेक्षित आहे की माझी ओळख करताना सुद्धा इतर नेत्यांची जशी ओळख केली जाते की राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता किंवा प्रवक्ता अशा पद्धतीनेच करायला हवी? याचं कारण आहे या प्रश्नाचं, कारण की नुकतंच मुंबईत बैठकमध्ये आमच्याकडे तुमच्या पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आलेल्या होत्या आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की मला तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की मला महिला खासदार असं बोलवलेलं आवडत नाही. सो जेंडर बेस्ड नसलं पाहिजे, अशी दृष्टिकोनच नसला पाहिजे. सो तुमचं सुद्धा काहीसं तसंच मत आहे का? मत तसंच आहे आणि पक्षाने जी जिम्मेदारी माझ्यावर सोपवली आहे ती पूर्ण प्रवक्तेपदेची आहे आणि फक्त समलिंगी विषयांवरती बोलण्याची नाही आहे. म्हणून तो ती एक ओळख जी आहे ती समाजात ओळख आहे, ती सामाजिक काम केल्याने ओळख जी बनलेली आहे ती ओळख आहेच आणि ती राहील. आणि मला वाटतं की ती ओळख आता महत्वाची आहे, कारण का या पदी कोणीही समलिंगी व्यक्ती आजपर्यंत पोहोचला नाहीये. तर आत्तासाठी तरी ही ओळख ठेवणं मला वाटतं काही चुकीचं नाहीये आणि या ओळखीसोबत जो पूर्ण समाज आहे त्याला एक स्फूर्ती देणं, त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून पुढे येणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी आभारी आहे. पण सुप्रियाताईंनी तुमच्यासोबतच एक मुलाखत केली, त्यांनी त्याच्यात तेच सांगितलं की महिला खासदार नाही, मी खासदार आहे. तसाच मी समलिंगी राष्ट्रीय प्रवक्ता नाही तर राष्ट्रीय प्रवक्ता आहे. पण त्याच्यात एक पक्षाची विचारधारा दिसायला मिळते की त्यांनी मला सांगितलं नाही की तू एलजीबीटी सेलचा प्रमुख हो किंवा तू असं काम कर जे तुझ्या ओळखीने तुला मिळेल. त्याने सांगितलं की शिकून आलेला आहेस, परदेशी शिकून आलेला आहेस, डिग्र्या प्राप्त करून आलेला आहेस, बोलता येतं तुला, इंग्रजीत बोलता येतं, पक्षाची ओळख, पक्षाची विचारधारा लोकांसमोर मांडता येते, तर जा आणि राष्ट्रीय प्रवक्ता बन. आणि उपकार न करता कोणाला तरी जबाबदारी देणं, आणि त्यांनी आपण थोडं उपकारांबद्दल पण बोलूया, कारण काय महाराष्ट्राच्या राजकारणात आता उपकारांची भाषा जरा जास्तीच वाढलेली आहे. पण च्या तर्फे न काही देता की ती एक मेरिटवरती जिम्मेदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मी त्याच्यासाठी आभारी आहे आणि ती जिम्मेदारी आता पुढे नेत जाईन आणि राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम करत जाईन आणि पक्षाची विचारधारा मांडत जाईन.
ओके. सो एक राष्ट्रीय प्रवक्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला ऑलरेडी 25 वर्ष झालेली आहेत. सो तो पक्ष बऱ्यापैकी रुजलेला आहे आणि त्या पक्षांचे प्रमुख म्हणजे अगदी आता डिवाइड होईपर्यंत शरद पवार फक्त आणि आता 2 गट झालेले आहेत. तुम्ही शरद पवारच ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाचे प्रवक्तेपद तुम्हाला मिळालेलं आहे. ज्यांची ओळख ही फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाहीये तर संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर त्यांना ओळखलं जातं आणि कदाचित म्हणजे फार जुन्या काळातले आता जे राजकारणी आहेत त्यांच्यापैकी ते एक आहेत की ज्यांना खूप आधीपासूनचा इतिहास माहिती आहे. खूप अनेक वर्ष ते संसदेत आहेत, 50 वर्षांपेक्षा जास्त ज्यांची राजकीय कारकीर्द आहे. सो अशा पक्षाचं प्रवक्तेपद मिळणं हे तुमच्यासाठी किती मोठं आव्हान आहे आणि सहसा प्रवक्ता म्हटल्यानंतर साधारणतः डोक्यात एवढाच थॉट येतो की पक्षाचे संदर्भात ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज होतात, एखादा पक्ष वादात सापडला वगैरे तर त्याबद्दल एक भूमिका मांडणं, मग माध्यमांमध्ये असतील त्याचे बाईट देणं. पण तुमच्यासाठी एक प्रवक्तेपद ही जबाबदारी याच्यापेक्षा सुद्धा कशी वेगळी ठरते? फक्त मीडियामध्ये येऊन बाईट देण्यापेक्षा पलीकडे सुद्धा तुम्हाला एक प्रवक्तेपद म्हणून आणखीन कोणकोणत्या जबाबदाऱ्या मिळालेल्या आहेत किंवा तुम्हाला त्या घ्यायला आवडणार आहेत? मला वाटतं की आज आपण जर पक्षाची ओळख बघितली, आपण पक्षाची जी हिस्ट्री बघितली, तर आपल्याला ठाम दिसून येतं की पवार साहेबांनी नेहमीच पुरोगामी विचारधारेचा पुढारा केलाय, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात. विमेन्स पॉलिसी असो किंवा आपल्याकडे IT पॉलिसी असो, ITचा आय यायच्या आधी हिंजेवाडी IT पार्क सुरू करणारे पवार साहेब, त्याच्यात पक्षाने LGBTQ+ सेल पण स्थापना केला होता. पण आज महाराष्ट्रातच नाही तर देशात एक सामाजिक क्रांतीची गरज आहे, एक राजकीय विकल्पाची गरज आहे आणि तो विकल्प विचारधारेवरती पण समोर यायला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र याची ओळख 21st सेंचुरीमध्ये काय आहे? तो पुरोगामी महाराष्ट्र कुठल्या विषयांवरती पुढाकार घेणार आहे? त्या पुरोगामी विचारधारेत आपल्याला काय बदल घडवावे लागणार आहेत? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मला या पदावरती ठेवलं गेलं आहे, नियुक्त केलं गेलं आहे आणि हेच प्रश्न मला महाराष्ट्रात विचारवंतांकडे, तरुणांकडे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि मला ते उत्तर घ्यायचे आहेत की आपण एक पुरोगामी महाराष्ट्र ज्याचा वारसा आपण आजपर्यंत गाजवत इकडे बसलो आहोत, त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या वारशाला पुढे कसं न्यायचं आहे आणि पुढचे 25 वर्ष पवार साहेबांनी जी आपल्याला एक दिशा दाखवली आहे, ती त्यांनी एक पक्षाची विचारधारा मांडून दिशा दाखवली आहे. ती विचारधारा कशी पुढे घेऊ शकतो, त्याच्यावरती बदल कसे आणू शकतो, त्याला पुढे कसं नेऊ शकतो, हे मला बघायचंय आणि त्याच्यासाठी आता येणाऱ्या निवडणुकीत तर काम चालूच राहील. पण आमची सरकार सत्तेत आल्यानंतर तर डेफिनेटली त्याच्यात अजून स्फूर्ती येईल. तर मला वाटतं की इन द डेज अँड मंथ्स टू कम फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही एक आयडियोलॉजिकल सॉर्ट ऑफ ऑल्टरनेटिव्ह क्रिएट करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी एक पॉलिटिकल इमॅजिनेशन जे लागतं, जी राजकीय कल्पनाशक्तीची लागते, ती राजकीय कल्पनाशक्ती आपल्याला पुन्हा निर्माण करायची आहे. कारण काय आपल्याला या विषयांवरती एक नवीन बाजू मांडून, एक नवीन विकल्प लोकांसमोर ठेवून, पूर्ण इंडिया आघाडीला, पूर्ण ऑपोजिशनला एकत्र येऊन एक नवीन सामाजिक आणि राजकीय विचारधारेची एक निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी पक्षाचा आभारी आहे. कारण काय त्यांनी मला या प्रोसेसमध्ये सहभागी होण्याचा एक चान्स दिला आहे आणि प्रवक्तेपदे सोबत ऑफकोर्स तुम्ही म्हणाल तसं कॉन्ट्रोवर्सीज होतात, ते मीडियामध्ये त्यांच्याबद्दल बोलावं लागेल आणि ती बोलीनच, पण त्याच्या बरोबरच एक पॉझिटिव्ह विचारधारा, एक सोल्युशन बेस्ड विचारधारा लोकांसमोर कशी ठेवता येईल ते मला बघायचं आहे आणि त्याच्यात माझे प्रयत्न राहतील. ओके. सो तुम्ही आता प्रवक्ते होऊन साधारणतः मी चुकत नसेल एक 4-5 दिवस झालेले आहेत त्या घोषणेला किंवा तुम्हाला ती जबाबदारी मिळून. तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षामध्ये नक्कीच त्याचा ऍक्सेप्टन्स असणार आहे कारण तुमच्या पक्षांच्या प्रमुखांनीच हे काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा ओव्हरऑल तुम्हाला याबद्दल कसा ऍक्सेप्टन्स पाहायला मिळतो? याचं कारण, हा प्रश्न विचारण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे, खास करून आम्ही इकडे ज्या वेळेला महाराष्ट्रातले नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहतो तेव्हा काय काय शब्द तर असे वापरले जातात एकमेकांप्रती, एस्पेशली म्हणजे ते तृतीय पंथांना ज्या पद्धतीने हिणवलं जातं ते शब्द बोलवताना, म्हणजे मी स्वतः अनकम्फर्टेबल आहे, प्रश्न मला स्वतःला बोलणं उचित वाटत नाही त्यामुळे मी ते बोलणार नाही. पण तृतीय पंथांना किंवा LGBTQ ज्या पद्धतीने हिणवले जाणारे काही शब्द आहेत ते सुद्धा इथे काही नेत्यांप्रती वापरले जातात. एखाद्या नेत्याचं जेंडर काय आहे याचा आणि त्याच्या राजकारणाचा दुरान्वये संबंध नसताना सुद्धा ते आणण्याचे प्रयत्न केले जातात.
अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही त्या कम्युनिटीमधनं येता, LGBTQ कम्युनिटीमधनं येता आणि तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी दिली जाते, राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी दिली जाते, तुम्हाला तो ऍक्सेप्टन्स सर्व पक्षांकडनं मिळताना पाहायला मिळतो का? तुम्हाला तशा शुभेच्छा मिळाल्या का? किंवा हे जे राजकारण अशा पद्धतीने होत आहे, एकमेकांना बिलो बेल्ट आपण ज्याला म्हणतो टीका केली जाते, ह्याकडे तुम्ही कसं पाहता? हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा आहे तर मग राजकीय पक्षांतर्फे कुठलेही क्रिटिक येऊ दे, कुठलेही कॉमेंट येऊ दे, त्याचा मला काही फरक पडत नाही. आणि मेन पक्षाचा पाठिंबा आहे, पक्षाच्या टॉप लिडरशिपचा पाठिंबा आहे. म्हणून तो असताना कोणीही काही कॉमेंट पास केले तर एका कानातून आत घेणे आणि दुसऱ्या कानातून बाहेर टाकणे हे गरजेचं आहे. आणि ते राजकारणात आता 10 वर्षापासून काम करत आलोय, ती एक थिक स्किन निर्माण होतेच आणि तशा प्रकारानेच काम करावं लागतं. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की सर्व पक्षांतर्फे मला कॉंग्रॅच्युलेशन आले आहेत का? आले आहेत. अक्रॉस पार्टी लाईन्स एक पॉझिटिव्हिटी आली आहे. अक्रॉस पार्टी लाईन्स एक मेसेज पुढे गेला आहे की ह्याच्यासाठी कामासाठी तुला रेकग्निशन मिळालं आहे, तुझ्या डिग्रीजसाठी तुला रेकग्निशन मिळालं आहे, तू जसा बोलतोस त्याच्यासाठी रेकग्निशन मिळालं आहे आणि तू एक विचारधारा पुढे मांडू शकतोस त्याच्यासाठी तुला रेकग्निशन दिलं गेलेलं आहे. म्हणून त्यासाठी मला वाटतं की अजूनही महाराष्ट्राचं राजकारण देशाच्या राजकारणापेक्षा जरा वेगळं आहे. आपल्याकडे एक राजकीय परंपरा आहे, ती बिलो द बेल्ट न अटॅक करण्याची परंपरा आहे. ती गेल्या काही वर्षात बदललेली आहे, पण जनतेने त्या बदलाला एक ठामपणे जवाब दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत. म्हणून मला वाटतं तरी की आज भरपूर वर्षांनंतर नेत्यांना पण हे कळलेलं आहे की आपण जर असे कॉमेंट केले, आपण असे रिमार्क केले तर ती जनता आपल्याला जवाब देईल. दुसऱ्या माणसाला समोरून जवाब द्यायची गरज नाही आहे. आणि हे या पक्षात मी शिकलोय. सुप्रियाताई पण अशाच वागतात, पवार साहेब पण असेच वागतात, जयंत पाटील साहेब पण असेच वागतात. आणि ती पक्षाची विचारधारा राहिली आहे की कोणी पण काही समोरून बोलू दे, आपण आपला कूल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, आपण आपलं काम करणं गरजेचं आहे आणि त्याला न उत्तर देता त्याच पातळीवर जाऊन तसे रिस्पॉन्सेस न देता पुढे लोकांच्या समोर एक रोल मॉडेल सेट करणं गरजेचं आहे. आणि तोच लेसन घेऊन मी आता पुढे काम करण्याचा प्रयत्न करीन आणि आशा करेन की बाकी पक्षाचे पण नेते तसेच वागतील. तुम्ही आता उल्लेख केला ते म्हणजे की तुमचा पक्ष तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा आहे आणि सहसा म्हणजे आता खरं तर पक्षामध्ये तुमच्या फूट पडलेली असल्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत ती पदं रिक्त आहेत, पण वरवर दिसताना ती फक्त आमदार खासदारांची पदं दिसतात की अरे अमुक आमदार इथे अमुक तिकडे, त्यामुळे ह्यांच्याकडे एवढे आमदार नाहीयेत, तर त्या जागांवर आता नवीन लोकांना, नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. पण तुमच्या एकंदरीतच पक्ष संघटनेत जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते. सो म्हणजे काही लोक आता त्याच्यातनं सुद्धा सोडून गेलेले आहेत, मला त्या वादात जायचं नाहीये. पण मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही किती वर्ष पॉलिटिकली जास्त ऍक्टिव्ह आहात. मी मगाशी सुद्धा तुमचे फोटोज किंवा तुमचं सोशल मीडिया हँडल्स बघत होते की तुम्ही अगदी ऑक्सफर्डमध्ये शिकून आलेले आहात, तुम्ही न्यूयॉर्क मधल्या सुद्धा प्राईड परेडमध्ये सहभाग घेतलेला आहे. सो तुमचं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा रिप्रेझेंटेशन राहिलेलं आहे किंवा तुम्ही तिकडे सुद्धा जास्त ऍक्टिव्ह होतात, तिकडचं तुमचं शिक्षण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच का निवडलात किंवा शरद पवार यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस का निवडलात आणि तुमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड कसं राहिलेलं आहे? मी पॉलिटिकली 10 वर्षांपासून ऍक्टिव्ह आहे. 2014च्या निवडणुकीत शाळेत असताना मी डोर टू डोर कॅम्पेनिंग केलेलं मिलिंद देवरांसाठी. त्याच्यानंतर 19च्या निवडणुकीसाठी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेत शिकत होतो. ते शिक्षण काँग्रेस सोबत होतात की फक्त मिलिंद देवरांचं कॅम्पेन करत होतात? मी मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांसोबत होतो, तर त्यांच्या कॅम्पेन बद्दल मी मदत करत होतो. आता दोघही माझे काँग्रेसचा भाग होता की फक्त एक कॅम्पेन टीम मध्ये? पक्षाचा भाग नव्हतो, मी कॅम्पेन टीम मध्ये होतो. तर विचारधारा तशीच होती आणि आजही सेंटर लेफ्ट विचारधारा जी सुप्रियाताईंची आहे, पवार साहेबांची, तीच सेंटर लेफ्ट विचारधारा माझी आहे. म्हणून हा पक्ष मी चूज केलेला आहे आणि मला खरंच वाटतं की पक्षात काम करण्यासाठी संधी मिळाली आहे आणि पक्षात काम म्हणजे काँग्रेस मध्ये तुम्ही नव्हतात पण काँग्रेसच्या नेत्यांचा प्रचार करत होता, अशा वेळेला तुम्हाला काँग्रेसमध्ये न जाता शरद पवारांकडे काय आलं वाटतं? सुप्रियाताईंसोबत माझे संबंध जुनेच आहेत. त्यांना मी एका कॉन्फरन्ससाठी बोलवलेलं 4 वर्षांपूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. त्यांनी मला पाठिंबा दिला आणि सल्ला पण देत राहिले आहेत सुप्रियाताई. आणि जेव्हा लोकसभा निवडणुकीत काम करण्याचा प्रश्न आला
मिलिंद देवराजी एकनाथ शिंदे गटात सामील झालेले. मला पक्षासोबत काम करायचं होतं, कुठल्या तरी निवडणुकीत काम करायचं होतं. तेव्हा सुप्रियाताईंनी संधी दिली आणि सांगितलं की पक्षासोबत काम कर. आणि तेच काम पुढे नेत नेत जेव्हा मी त्यांना भेटत गेलो, तेव्हा ही राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाली आणि तसं एक ऑफिशियल लेव्हलवरती पक्ष जॉईन करून पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली. तर मला वाटतं की वैचारिक पातळीवर मतभेद नाही आहेत आणि मतं समान आहेत, म्हणून हा पक्ष मी जॉईन केलेला आहे. पण या पक्षात काम करण्याची भरपूर संधी मिळाली आहे आणि ते काम भरपूर करणं बाकी आहे, की आपण पक्षाची विचारधारा, शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला आपण पूर्ण महाराष्ट्रभरच नाही, पूर्ण देशभर कसा नेऊ शकतो. आपण हे विचार दिल्लीपर्यंत नेऊन आता जो इंडिया आघाडीचा एक कोअलिशन फॉर्म झालाय, त्याची जी एक ओळख निर्माण होते, त्या ओळख निर्माणी आपण त्याला कसं एक स्वरूप देऊ शकू, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला तिकडे समोर नेऊन. हे सगळं काम करायला पक्ष जॉईन केलेला आहे आणि मोस्ट सर्टनली पवार साहेबांचे आता आदर्श पुढे न्यायचेच आहेत आणि त्यांनी जे काम केलंय आणि इट्स अ पार्टी दॅट वॉक्स द टॉक. फक्त म्हणत नाही, काम करून दाखवतात आणि फक्त पुरोगामी विचारधारा ठेवत नाहीत, पण पुरोगामी विचारधारेला ते पुढाकार देऊन जिम्मेदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण देतात. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. राखी जाधव जी आहेत, त्या आमच्या आता मुंबई सिटी प्रेसिडेंट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. मी आता हे म्हणू इच्छितो की आज एनसीपी एसपी ही अशी पार्टी असेल जिथे आमदार खासदार वगैरे तुम्ही सोडाच, पण ऑर्गनायझेशनल लेवलवरती जनरल सेक्रेटरीज असो, पार्टी चीफ्स असो, सेलचे चीफ असो, सर्वात जास्ती महिला आहेत, सर्वात जास्ती मार्जिनलाइज कम्युनिटीजची लोक आहेत आणि फक्त त्यांना उपकार म्हणून किंवा टोकन रेप्रेझेंटेशन म्हणून तिकडे नेमावलं नाही, तर नियुक्त केलं नाही गेलंय, पण जिम्मेदारी देऊन परफॉर्मन्स बेस्ड अनालिसिस वरती त्यांना तिकडे अपॉइंट केलं गेलं आहे. आणि हे सगळं बघून मला डेफिनेटली वाटलं की पक्षात एक नवा जोश आहे. पक्ष आता फुटीनंतरही पुढे जात राहिला आहे आणि लोकसभेत 10 पैकी 8 जागा जिंकणारा पक्ष हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आहे. तर अजून कुठला पक्ष नेमायचा या महाराष्ट्रात आज? सो तुम्ही असं म्हणताय की शिवशाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारेसोबत तुम्ही सुद्धा समरस होता किंवा प्रेरित होता. तर तुमचं असं लहानपणापासून राहिलेलं आहे का की तुम्ही हिस्टॉरिकल वाचन जास्त केलेलं आहे, इतिहासाची तुम्हाला रुची फार होती का, किंवा ते तुम्ही वाचन जास्त करत होतात का? तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे पॉलिटिक्सशी काही संबंधित होतं काय, म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं राहिलेलं आहे आणि इतिहासाची रुची तुम्हाला तशी कधीपासून जाणवायला लागली, त्याबद्दल थोडं काही माहिती देऊ शकता? इतिहासाची रुची नेहमीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालेलो आहे. दर रात्री आई माझी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगून झोपायला न्यायची, पण तुम्ही झोपायचो नाही, कारण काय त्या गोष्टीत मला आवड असायची आणि त्याच्यात मला इंटरेस्ट असायचा. माझे आजोबा हे एक प्रोफेसर होते. ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईचे प्राध्यापक होते. ते मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर पण होते आणि ते संस्कृतचे पण एक स्कॉलर होते. आणि त्यांनी त्यावेळेस मी जन्माला यायच्या आधीच वारले अनफॉर्च्युनेटली, पण त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची मदत केलेली आपल्या संविधानाच्या ड्राफ्टिंगमध्ये, हिंदू कोड बिलच्या ड्राफ्टिंग मध्ये. आणि म्हणूनच कुटुंबात एक पुरोगामी विचारधारेचा वारसा पुढे नेतच. म्हणजे तुम्ही यावर बोलाच, पण मला याबद्दल थोडं विस्तृत जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही फार महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा तुम्ही पुरोगामी विचारांसंदर्भात बोलत असता त्यावेळेस त्याला पण एक मध्ये म्हणजे मागे एक आधार असणं गरजेचं आहे. तुम्ही सांगताय की तुमच्या आजोबांनी आंबेडकरांसोबत काम केलेलं होतं. सो ते कसं, म्हणजे ते थोडं आणखीन विस्तृत सांगू शकाल का, की म्हणजे आजोबा पण पॉलिटिकली ऍक्टिव्ह होते, कसं, म्हणजे काय? नाही, आजोबा कधी पॉलिटिकली ऍक्टिव्ह नव्हते, पण आजोबा नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात ऍक्टिव्ह होते. ते येवल्यातून मुंबईत आले. माझ्या आईचं मुलगा येवला, नाशिकच्या जवळ जे येवला आहे तिकडे, आणि तिकडे ते तात्या टोपेंचे वंशज होते. तर त्यांचं नाव त्र्यंबकृष्ण टोपे आणि ते तात्या टोपेंच्या फॅमिलीमध्ये मधून होते, म्हणून त्यांना सामाजिक चळवळीत आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणं गरजेचंच होतं. म्हणून ते मुंबईला आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. तर क्विट इंडिया मुवमेंटमध्ये ते सहभागी झाले होते. त्याच्यानंतर ते सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकवत होते आणि मग रुईया कॉलेजमध्ये पण त्यांनी संस्कृत शिकवलेलं. रुईया कॉलेजमध्ये संस्कृत शिकवताना ते बाबासाहेब आंबेडकरांना भेटले
कारण काय तेव्हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण काहीतरी जुन्या टेक्स्टची ट्रान्सलेशन हवी होती. हिंदू कोड बिल जे हिंदू धर्माच्या हिंदू सिव्हिल लॉच्या कोडिफिकेशनसाठी बनवलं गेलेलं, त्या हिंदू कोड बिलसाठी बाबासाहेब आंबेडकरांना कुठली तरी संस्कृतची मदत पाहिजे होती, म्हणून ते आजोबांकडे गेलेले. म्हणून तेव्हापासून त्यांचे संबंध बाबासाहेबांबरोबर राहिले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांसोबत राहिले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत. आणि त्यानंतर जेव्हा ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले, व्हाईस चान्सलर झाले, त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर मुंबईचे शेरीफ राहिले. तर तेवढूचा एक राजकीय त्यांचा प्रवास होता, पण तो राजकीय नाही तर शैक्षणिक होता. आणि मला हेही वाटतं की आज रुची माझी शैक्षणिक क्षेत्रात आहे. मला वाचायला खूप आवडतं, इतिहासात खूप रुची आहे. आता आयडिओलॉजीमध्ये, पॉलिसीमध्ये माझा एक मास्टर्स ऑफ पब्लिक पॉलिसी आहे ऑक्सफर्डमधनं, त्याच्यात रुची आहे. तर मला राजकारणात येऊन त्या सगळ्या एक्सपिरियन्सेसना राजकारणात आणायचं आहे. बडबड करणारं राजकारण आपण खूप ऐकलं आहे आता, पण आता काम करणारं राजकारण आपल्याला महाराष्ट्रात बघायला पाहिजे. आणि ते तरुण लोक राजकारणात येऊनच येईल. आणि तरुण लोक आज राजकारणात उतरत आहेत आणि ते काम करत आहेत. आणि भरपूर अशी तरुण लोक आहेत सर्व पक्षांमध्ये जी आज एक प्रोग्रेसिव्ह, पर्पज ड्रिव्हन आणि सोल्युशन लेड राजकारण महाराष्ट्रात आणत आहेत. आणि ते एक राजकारण आणण्यात मला वाटतं की कुटुंबाचा एक पुरोगामी विचारधारेचा वारसा आणि एक समाजाला पुन्हा देण्याची एक आवड किंवा एक डिझायर किंवा बर्निंग ड्राईव्ह आणि पॅशन ती नेहमीच राहिली आणि आता ती राजकारणातून पुढे नेत जातं. तुम्ही आता उल्लेख केला, मी अगदी शेवटाकडे येते, पण तुमचा उल्लेख फार महत्वाचा आहे की नुसतं बडबड करणारे नेते तर अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये आपली एक वेगळी छबी उमटणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एक स्टँड आउट होतोय त्या सगळ्यांपासून हे दिसणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुका आता झालेल्या आहेत, पण त्याच्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळालेलं आहे आणि आता येणाऱ्या आहेत विधानसभा निवडणुका. सो विधानसभा निवडणुकांसाठी तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं नेमकी कशी आखणी करण्यात आलेली आहे? याचं कारण असं आहे की अनेक मुद्दे हे तुमच्याकडनं मांडले जातात, अनेक मुद्दे हे मग तुमच्या विरोधकांकडनं मांडले जातात. त्याच्यामध्ये जनता अनेकदा कन्फ्यूज होते. जसं आता लोकसभा निवडणुकांनंतर सांगितलं जात आहे की विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीने एक फेक नरेटिव्ह ठेवला महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे संविधान बदलण्याचा जो एक अपप्रचार आहे तो लोकांमध्ये गेला आणि त्याचा फटका हा युतीला बसला असं सांगितलं जाते. जेव्हा की ही फॅक्ट सगळ्यांनाच माहिती आहे की भाजपच्याच काही नेत्यांनी अशी वक्तव्य केलेली होती की 400 पार आमचे गेले तर संविधानामध्ये बदल होऊ शकतात. जो मुद्दा खरं तर विरोधकांनी उचलला तो मुद्दा नंतर त्या अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचला किंवा मागासवर्गीयांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यातनं त्यांचा तो समज आणखीन रूढ होत गेला. आणि मग जरी मोदींनी त्याच्यामध्ये सांगितलेलं असलं की असं आम्ही काहीही करणार नाही आहोत, स्वतः आंबेडकर आले तरी सुद्धा संविधान बदललं जाणार नाही, हे अगदी मोदींनी सुद्धा सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा फटका हा युतीला इथे बसला किंवा देशभरात सुद्धा अनेक ठिकाणी बसला, हे आपण पाहिलेलं आहे. सो असे ज्या वेळेला इश्यूज होतात, काही इश्यूज हे आता लोकसभेत झालेले आहेत, काही कदाचित विधानसभेमध्ये येतील, एक नरेटिव्ह इकडनं मांडला जातो, दुसरा त्याला काउंटर करायला सेट होतो. अशामध्ये तुमच्यासारख्या लोकांची भूमिका मग फार क्रुशियल ठरते की एखादी गोष्ट ही आपल्या पक्षाच्या विरोधात जर समोरचा माणूस उचलत असेल तर त्याला काउंटर सुद्धा त्याच ताकदीनं करणं गरजेचं आहे. आणि लोकसभेत फटका बसल्यामुळे आता इकडची युतीचे जे आहेत, स्पेशली भाजप जी आहे ती आणखीन अग्रेसिव्ह होईल, ती आणखीन स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करेल, आणखीन ग्रासरूट लेवलला जाऊन त्यांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करेल. अशामध्ये तुम्ही ते आव्हान किती पाहता ऍज अ राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून की आपण किती मुद्दे आता जास्त धडाडीनं मांडणं गरजेचं आहे, किती अग्रेसिव्हली मांडणं गरजेचं आहे? तुम्ही आता ते कॅम्पेन तुमच्या डोक्यातनं कसं डिझाईन करताय? पहिली गोष्ट तर जे म्हणतात की फेक नॅरेटिव्हमुळे कोणालाही राजकीय फटका मिळाला आहे ते महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करतात. तुम्ही वोटर्सचा अपमान करू नाही शकत, कारण काय वोटर मूर्ख नसतो. फेक नॅरेटिव्ह स्पिन झालं म्हणून वोटरने कुठेतरी वोट दिला असं होत नाही. आज मी आता शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेलो. 4 दिवस पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये फिरून तिकडे वस्तुस्थिती बघितलेली ग्राउंड लेवलवरती. आणि आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आता सुप्रियाताई म्हणतात तसं MBBS, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार, आणि डॉक्टर्सना माफी मागून म्हणतो तसं सरकार महाराष्ट्रात आज आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय. वैचारिक पातळीवर मी वेलकम करतो जर बीजेपी लोकांपर्यंत जाऊन त्यांची विचारधारा समोर ठेवत असेल तर आय वेलकम दॅट.
व्हायला पाहिजे, त्यांची विचारधारा लोकांसमोर ठेवली पाहिजे त्यांनी. कारण काय आज ते जे एक तोंडाने बोलतात ते त्यांच्या सरकाराने केलं गेलं जात नाही. तर तुम्ही फक्त विचारधारा एक मांडतात, पण त्याच्यात तुम्ही त्याची पूर्ती नाही करत आणि तुमच्या धोरणात ती विचारधारा समोर येत नाही. ते चुकीचं आहे आणि लोकं तुम्हाला मग समजतील. तुम्ही जर तुमची विचारधारा लोकांच्या समोर ठेवली आणि त्यांना कळलं, की तुमची धोरणं त्या विचारधारेसोबत मॅच होत नाहीत, तर लोकं पण तुम्हाला नाकारतील इलेक्शनमध्ये आणि ते आज तेच झालंय, की तुम्ही एक गोष्ट स्टेजवर बोलतात. मग तुमचे नेते काहीतरी वेगळंच बोलतात आणि तुमचे कार्यकर्ते काहीतरी तिसरंच बोलतात. असं महाराष्ट्रात चालणार नाही आणि त्याच्या विरुद्ध एक ठामपणे विचारधारा मांडणं हे राष्ट्रीय प्रवक्तेचं काम आहे. हे मी सातत्याने करत राहीन आणि तोच प्रयत्न राहील. कारण काय आज एक आयडिओलॉजिकल अल्टरनेटिव्ह ऑफर करण्याची गरज आहे आणि आज आपण जे पूर्ण राज्यभर बघतोय, की एक नॅरेटिव्ह सेट होऊन जातंय, की आम्ही तुमच्यावर काहीतरी आम्ही तुम्हाला हे देतोय, ते देतोय. जे उपकाराचं नॅरेटिव्ह आज सेट होतंय, त्याला रिव्हर्स करून जनतेसाठीच सरकार बनवली जाते आणि जनतेचं काम करण्यासाठीच नेते निवडून येऊन जातात. हे पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते पोहोचवत जर पक्षाची विचारधारा पुढे नेता येईल आणि स्वतःला या मर्की राजकारणाच्या पॉलिटिक्समध्ये आणि अरेतुरेच्या राजकारणात आणि पॉटशॉट्सच्या बाहेर ठेवता येईल, अशी मी अपेक्षा करतो आणि होप्स ठेवतो, की सातत्याने पुढे पक्षाची विचारधारा मांडता येईल आणि ती एक प्रोग्रेसिव्ह, पॉझिटिव्ह, सोल्युशन लेड आयडिओलॉजी समोर ठेवून लोकांसमोर मांडता येईल, हीच अपेक्षा ठेवतो. एक 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 छोटासा प्रश्न, कारण मला असं वाटतं तो घेतल्याशिवाय माझ्या साईडने हा इंटरव्ह्यू अर्धवट राहील. अगदी शेवटचा प्रश्न घेते. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला शहरी पट्ट्यामधले नेते हे ग्रासरूट लेवलला जात असतात, तेव्हा ते आणि खास करून तो ग्रामीण पट्ट्यातला मतदार हा त्यांच्याशी कितपत कनेक्ट होईल याबद्दल एक साशंकता असते, कारण त्यांच्यासाठी हे शहरी भागातले आहेत, यांना तर आमच्या समस्या कळूच शकत नाहीत, असा एक साधारणतः समज हा असू शकतो. काही प्रमाणात तेच परसेप्शन इकडे आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा मांडलं जातं, की ते कॉन्व्हेंट शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आलेले आहेत. शहरी एकदम त्यांचा ऑरा जो आहे तो थोडा अर्बन वाटतो. मग त्याच्यामुळे मग त्यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या किंवा गरीब जी जनता आहे त्यांच्या समस्या तेवढ्या समजतील का, हा एक त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक मायनस पॉइंट असू शकतो. अर्थात तो रिकव्हर करणं किंवा त्याच्यावर आपण ते बाजूला सारून आपण आपली एक नवीन इमेज त्या लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं असतं, जे प्रत्येक नेता आपापल्या परीने करत असतो. हे तुमच्या समोर कसं आव्हान असणार आहे? तुम्ही राष्ट्रीय प्रवक्ते आहात, सो तुम्ही जे मुद्दे मांडणार आहात ते आत्ताच्या घडीला महाराष्ट्राची निवडणूक असल्यामुळे केवळ शहरी पट्ट्यापुरतं नाही, तर ते ग्रामीण पट्ट्यातला जो मतदार आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ते पोहोचणं गरजेचं असणार आहे. सो हा जो तुमचा एक अर्बन चेहरा आहे तो तुम्ही रुरल पट्ट्यामधल्या आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण पट्ट्यापर्यंत सुद्धा तुमची ती नाळ जोडलेली आहे, हे तुम्ही कसं कनेक्ट करणार आहात? मी तुमच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट बघत होते, त्याच्यामध्ये जितकं मला न्यूयॉर्क आणि ऑक्सफर्डच्या पोस्ट दिसल्या तितक्याच तुम्ही गुढीपाडव्याच्या सुद्धा पोस्ट टाकलेल्या होत्या. तुम्ही तुमच्या आजीसोबतचे अनेक फोटोज टाकलेले आहेत. सो या गोष्टी तुम्ही जेव्हा मतदारांसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहात तेव्हा कसे कराल? हे भरपूर महत्वाचं आहे ओळखणं, की आपण कुठे स्ट्रॉंग आहोत आणि कुठे वीक आहोत. मी म्हणू नाही शकत की मला ग्रामीण मुद्दे कळतात, म्हणून आता शिवस्वराज्य यात्रेत पण मी मंचावरती नव्हतो बसलेलो, मी तिकडे ऑडियन्समध्ये होतो, लोकांशी बोलत होतो, ऐकत होतो. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून तुम्ही मंचावरती पण बसू शकतात, ते सगळं करू शकतात, पण आता वेळ आहे. 27 वर्षाच्या माणसाला जर तुम्ही राष्ट्रीय प्रवक्ता पद दिलेलं आहे तर त्याला शिकण्याची गरज आहे. शिकल्यानंतरच ते सगळ्या समस्या ओळखल्यानंतरच पुन्हा ते मुद्दे राष्ट्रीय स्तरावरती मांडायची गरज आहे. तर आता मी शिकत चाललोय. पवार साहेबांकडनं शिकायला मिळतं. त्यांची जी कृषी संबंधी माहिती आहे, त्यांचा जो कृषी संबंधी अभ्यास आहे तो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्यासोबत बसून फायनान्स इश्यूज वरती शिकायला मिळतं. अमोल कोल्हेजी आहेत, त्यांच्यासोबत महाराष्ट्र अस्मितेवरती शिकायला मिळतं. सुप्रिया आहेत, त्यांनी बारामतीचे काम केलंय, त्याच्यामुळे ग्रामीण भागाच्या समस्या समजायला मिळतात. तर हळूहळू शिकत लोकांसमोर एक ओपन माइंड ठेवून लोकांसमोर जाऊन शिकण्याची भावना ठेवत मला पुढे जायचं आहे. मला हे बिलकुल म्हणायचं नाही की मला सगळ्या समस्या समजतात किंवा त्यांची समाधान करायला माझ्याकडे कुठलेही सोल्युशन्स आहेत किंवा पर्याय आहेत किंवा उपाय आहेत. पण आता
तरुणांना जर आपल्याला राजकारणात संधी दिली पाहिजे, तर त्या तरुणांना तुम्ही चूक करण्याची पण म्हणजे स्पेस दिली पाहिजे आणि शिकायची पण संधी दिली पाहिजे. तर आता मला वाटतं, की पुढचे 2 महिने आणि काही वर्षही मला नेत्यांकडनं ते मुद्दे समजून घ्यायचे आहेत, लोकांकडनं ते मुद्दे समजून घ्यायचे आहेत आणि मग ते इफेक्टिव्हली मांडायचे आहेत नॅशनल स्टेजवरती दिल्लीमध्ये, मुंबईत. तर आत्ता तरी आजीसोबत कनेक्शन खूप आहे. गावात आणि ग्रामीण भागात पण भरपूर फिरलेलो आहे आणि जेवढाच न्यूयॉर्कमध्ये गेलो आहे, तेवढीच गुढीपाडवा पण साजरा केला आहे. पण आज शिकण्याची गरज आहे आणि ओव्हर कॉन्फिडंट न होता, इकडे ह्युमिलिटी एंड हंबलनेस घेऊन महाराष्ट्रभर फिरण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी पक्षाचा आभारी आहे आणि दिस इज अ न्यू जर्नी, तो हम देखेंगे. तुमच्या याच नवीन प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यासमोर खूप आव्हानं असणार आहेत, कारण तुम्हाला अगदी निवडणुकांच्या तोंडावर हे पद मिळालेलं आहे. त्यामुळे ऑल द बेस्ट. आणि आपण अपेक्षा करूया की अशाच पद्धतीने याही कम्युनिटीमधल्या लोकांना राजकारणामध्ये सुद्धा तितक्याच महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. नुसतं दिखाव्यासाठी नाही, तर खरोखर त्यांना पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांना एक सन्मानजनक पद सुद्धा मिळतील, अशी सुद्धा आपण या निमित्ताने अपेक्षा करू शकतो. पुन्हा एकदा अनिश गवांदेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. मुंबई तकला तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर विधानसभा निवडणूक ही आता अगदी तोंडावर आलेली आहे आणि त्या निमित्ताने आम्ही अशाच पद्धतीने निवडणुकांच्या संदर्भातल्या तर प्रतिक्रिया, दावे, आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, भाषणं होत असतात, तीही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पण निवडणुकांनिमित्तानं घडणारे हेही काही महत्वाचे फॅक्टर्स असतात. अशा काही काय म्हणतो आपण ऑफबीट गोष्टी असतात, ज्या सुद्धा आम्हाला तुमच्यासमोर ठेवायला नक्कीच आवडतील. अर्थात कालांतराने प्रचार सुरू होतील, भाषणं सुरू होतील, सभा रॅलीज सुरू होतील, सर्वेज अनेक येतील, त्याही आम्ही तुमच्यासमोर ठेवत राहणार आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक महत्वाची घडामोड मुंबई तकवर पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. व्हॉट्सअपवर सुद्धा आम्ही आहोत, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे, त्यालाही भेट देऊ शकता. हा व्हिडिओ पाहिलात, हे लाईव्ह पाहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.